चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर भूषण कोळी जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या सोबतीला रोहन सपकाळे जे मात्र गोलंदाजी मार्कवर नॉन स्ट्रायकर एंडला पंकज धानोरा यांना मात्र आपण बघतोय. सामना मात्र इकडे सुरू होत असताना धावस्वरूपी जर बघितलं तर नक्कीच अजूनही धावसंख्या इकडे सुरू झालेली नाहीये. पहिली धाव हलकी लागली. आता हलक्या हातांनी सन्मान देऊ खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 91-13 आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर हॉटेल सासरवाडी या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र हा सामना आहे. आजच्या दिवसातली मात्र ही 6वी मॅच मैदानाच्या आतमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक रोहन सपकाळे. याही वेळेस मात्र फक्त दिशा दिली आहे तोपर्यंत आपण बघू शकतो सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. धावस्वरूपी मात्र इथे देखील एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये चोरून काढली जाते. सिंगलच्या मदतीने 2 धावा स्कोर काढावे लागतील. KCLचं हे मात्र दैदिप्यमान आयोजन नियोजन कोळी क्रिकेट लीग 6वे पर्व ज्याचा आहे सर्वांना गर्व. आज मात्र या स्पर्धेचा शेवटचा 3रा दिवस मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शेवटचा दिवस आहे लीग स्टेजेस 6. आज आपल्याला निर्णय लागून जाईल कोणते संघ आहेत जे उद्या फेरी खेळणार आहेत क्वार्टर फायनलची. हो यावेळेस मात्र पेसने बीट केलाय. चेंडूच्या गतीचा तिकडे काही अंदाज आला नाही. डॉट बॉलच्या मदतीने आपण बघू शकतो षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. खासा वेगात मात्र चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर सरळ बॉलर टू कीपर. धावस्वरूपी निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना रन संख्या 2 रन. समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट फटका मात्र खेळला आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत धावस्वरूपी जर बघितलं तर इथे देखील एक धाव मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या सिंगलच्या मदतीने पुढे जाईल. 3 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या 4 बॉलमध्ये. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना सध्याच्या घडला 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटच्या 1 बॉलचा खेळ यायचा बाकी या पहिल्या षटकातील. आतापर्यंत जर बघितलं तर मोठा फटका अद्यापही पाहायला मिळालेला नाहीये पहिल्या षटकात. पुढचा चेंडू लास्ट बॉल जागा बनवत उडवण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय सरळ सीमारेषा पार आणि पंचांच्या माध्यमातून इशारा. यावेळेस मात्र 4 चौकार. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथवर पिच करण्याचा प्रयत्न होता त्याला मात्र पुल करून काढलं आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. रन संख्या मात्र वाढणार आहे या 4 धावांच्या मदतीने. 8 धावा या चौकाराच्या मदतीने स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 फॉर नन ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. 38ची षटकं मात्र सुरुवातीला सुरू आहे. 91-13 किंग्स आत्तापर्यंत तरी 8 वरती खेळती आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये कारण की खराब चेंडू जसा मिळाला त्याचा मात्र तिकडे खुरपो समाचार घेतलाय. गोलंदाजी मार्कवर आता मात्र आपण बघू शकतो गौरव मलिंगा यांना पाचारण करण्यात आलाय. आता यावेळेस लॉफ्ट केलाय फटका हवेत. फिल्डर मात्र तिकडे चेंडूला अडवण्यात असमर्थ. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहे, चेंडूला अडवतील. एक धाव मात्र इकडे या वेगात चोरली गेली आहे. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढत असताना 13 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावे लागतात आहे. पहिल्याच बॉलवर इकडे मात्र चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र सिंगलच्या रूपात धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळते. सासरवाडी संघ जर बघितला तर एकीकडे सामने त्यांनी गमावले 3, दुसरीकडे मात्र आपण बघतोय 91-13 सध्याच्या घडीला विजयाच्या शोधात. 13 धावा स्कोर कार्डवर बिनगडी बाद. बॉडी लाईनच्या दिशेने मारा, बॉडी लाईनच्या दिशेने मारा. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. निर्धाव चेंडू जो मात्र इकडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पाहायला मिळाला आहे. डावाचं मात्र हे दुसरं षटक आपण बघतोय सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे गौरव कोळी यांच्या माध्यमातून. उद्या मात्र या स्पर्धेचा महाअंतिम दिवस जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ फार महत्त्वाचा आहे. याही वेळेस पायाचा वेध धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल इकडे मात्र सातत्याने येतोय. जळगावच्या जर बघितलं तर अनेक ग्रामीण भागातनं गावखेड्यातनं देखील मात्र खेळाडू इकडे दाखल झालेत. आणि ती देखील एक वेगळी आतुरता असते प्रेक्षकांना असो किंवा इतर खेळाडूंना असो, चाहत्या वर्गाला असो, की कोणकोणत्या गावावरनं आलाय. फार लांब लांबवरनं खेळाडू इकडे दाखल झालेले आहेत. कोणी भुसावळवरनं आलंय, कोणी चोपड्यावरनं आलंय, कोणी अंबळनेरवरनं आलंय, कोणी एनोंडोलवरनं आलंय. आणि दरम्यानच्या काळात विकेट आली आहे. आउटसाइड दी ऑफचा बॉल होता खोलवर टप्प्याचा, त्याला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. गौरव कोळी इकडे मात्र विकेट मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो क्रीजच्या खोलीचा तिकडे मात्र वापर करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड दी ऑफचा बॉल, त्याला मात्र स्लॅश केलं, उडवलं. फटका मात्र फसला, सरळ फिल्डरच्या हातात जाऊन बसला. फलंदाज बाद आहे OUT. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. 13च्या स्कोरवर पहिला धक्का लागतोय. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील भूषण कोळी, जे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पाच बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये गौरवने मात्र विकेट मिळवून दिली आहे. रन संख्या 13वरती 1. भूषण यांच्यावरती आज नजरा असतील. पहिली विकेट पडल्यानंतर त्यांना पाचारण केलं गेलंय 3ऱ्या नंबरला. फुलाल्यांचा बॉल बाहेरच्या बाहेर ढकललाय. कव्हर्सला मात्र खेळाडू आहेत. षटक मात्र तिकडे या चेंडूच्या मदतीने पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. 2 ओव्हर 13 रन, 2 ओव्हर 13 रन, 1 गडी बाद. ही मात्र स्थिती आहे टीम 91-13 संघाची. 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा इकडे मात्र स्कोर काढवा लागलेल्या आहेत. 1 गडी देखील बाद करण्यामध्ये तिकडे यश मिळालं. मागच्या षटकात आपण बघितलं गौरव कोळी यांनी मात्र तिकडे विकेट मिळवून दिली. 10 षटकांचा हा सामना आहे. त्यातल्या त्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण बघू शकतो 13 धावा स्कोर कार्डवर. चांगली सुरुवात नक्कीच हॉटेल सासरवाडी या संघाच्या दृष्टिकोनातून आपण म्हणू शकतो की ज्या रीत्या त्यांनी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली, आतापर्यंत कसलेली लाईन अँड लाईन बांधून ठेवलंय. काही खास स्वातंत्र्य इकडे मात्र बॅटर्सला दिलेलं नाहीये. 2 षटकांच्या अखेरीस 13वरती 1 आहे स्कोर. आता मात्र पुढच्या षटकात नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पवन यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जात आहे. 13वर 1 आहे स्कोर. फुलाल्यांचा बॉल, त्याला मात्र केलंय लॉफ्ट. चेंडू मात्र हवेमध्ये हिलकोरे खात सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि इकडे मात्र काय, पहिल्याच बॉलवर पवन कोळी विकेट मात्र मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज मात्र बाद आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, फटका मात्र तिकडे फसला आणि सरळ डीप मिड विकेटला उपस्थित खेळाडूच्या हातात जाऊन बसला. 91-13 हा संघ हलकासा बॅकफुटवर जात असताना सध्याच्या घडीला 13च्या स्कोरवर दुसरी विकेट पडतीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू तायडे
यांना मात्र पाचारण केलं गेलंय. डावाचं मात्र हे तिसरं षटक जे मात्र आता गोलंदाजी मार्कवर सुरू आहे. पहिल्याच बॉलवर तिकडे विकेट मिळवत असताना चला वेळ मात्र थोडासा वाचवा, सामना लवकर. लाईट्स लावायचे आहेत. लाईनमॅन आपल्याला विनंती आहे, लाईट्स ऑन करायचे आहेत. 13वर 2 आहे स्कोर. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलमध्ये, तितका काही खासा संपर्क नाही. चेंडू मात्र आपण बघतोय लेग स्टिक सोडत मात्र सरळ कीपरच्या हातात गेलाय. अंपायर्स अविनाश सर, लाइनमन कितने, हाँ ये ओव्हर के बाद. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा इथे देखील आपण बघतोय. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. ऑफस्टिकच्या खासा बाहेर होता बॉल आणि हा देखील चेंडू मात्र बॉल टू कीपर जात असताना अवांतरच्या स्वरूपात जुडलाय. 14वरती 2 स्कोर. पवन कोळी यांनी मात्र अतिशय धारदार कामगिरी केली ॲज अ गोलंदाज. यावेळी जमिनीला समांतर फटका खेळलाय. तिकडे मात्र लॉंग ऑफला खेळाडू तैनात. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत इथे देखील एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढताना पाहायला मिळेल. फुलर यांचा बॉल ड्राईव्ह करून दिला होता अलॉंग दी कार्पेट. रनसंख्या सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 15वरती मूव्ह करतीये. शांत गतीने, कासवाच्या गतीने सध्याच्या घडीला स्कोर कार्ड पुढे जातोय. बट बॅटर्सला समजावं लागणार आहे, मोठे फटके देखील इकडे येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. याही वेळेस पायाचा वेध घेतलाय. अपील मात्र करतात आहे. अपीलमध्ये उत्साह जास्त आहे. बट फेटाळे पंचांनी अपीलला पायाचा घेऊन चेंडू मात्र सरळ कीपरच्या हातात. चला ज्ञानेश्वर भाऊ, मॅच लवकर सुरू करायची आहे, वेळ जास्त वेळ घालू नका. ज्ञानेश्वर भाऊ यांच्यावर खास नजर आहेत आज सर्वांच्या या मॅचमध्ये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 4 बॉलचा खेळ आतापर्यंत केवळ 2 धावा प्रभावित केलंय हॉटेल सासरवाडी, ज्यारित्या गोलंदाजी करतीये. लाजवाब. 2 बॉल अजूनही यायची बाकी आहे त्या षटकातील. फुलांचा बॉल, ओ यावेळेस काय घडलं, काय एक्झॅक्टली समजायला मार्ग नाहीये. फलंदाज मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळतात आहे. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता, पायच चाललेच नाही आणि भूषण यांना मात्र परतावं लागतंय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतो. फुलाल्यांचा बॉल खोदून काढला तिकडे फटका आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज यष्ट्या तिकडे मात्र पुरेपूर उडल्या. ऑफस्टिक तिकडे मात्र उडली आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळालेत. 15च्या स्कोरवर तिसरा धक्का. 15 for 3. विकेटवर विकेट. आज हॉटेल सासरवाडी ज्यारित्या मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे, एक जोश त्यांच्यामध्ये वेगळा पाहायला मिळतोय. कारण की अद्यापही जर बघितलं तर विजयाच्या शोधात आहे टीम हॉटेल सासरवाडी. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. आज बघूयात त्यांचा विजयाच्या शोध इकडे पूर्ण होईल की नाही. 15वरती 3 स्कोर सध्याच्या घडला. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. स्ट्रायकर यांना अमेय. हलक्या हाताने स्टिअर केला आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवर जातात आहे. जोपर्यंत चेंडूला अडवतील गौरव तिकडे पोहोचले. काय षटक टाकले, लाजवाब. पवन कोळी धावा खर्च केले आहेत 3, गडी देखील बाद केले 2. A1 पवनची कामगिरी सुरेख राहिली आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण बघू शकतो 16 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर आहे. 3 ओव्हर 16 3 गडी बाद. 3 ओव्हर 16 3 गडी बाद. 91-13. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर भाऊ आलेत आणि ज्ञानेश्वर भाऊ जर विकेट घेत आहेत तर स्कोरर मयूर यांच्याकडनं पर विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार आहे त्यांना. ज्ञानेश्वर भाऊ कोळी. आणि इकडे मात्र काय रेफरल घेतला गेलाय. दाल में कुछ तो काला है ज्ञानेश्वर भाऊ. शहानिशा इकडे मात्र केली जाईल. ॲक्शन फार इंटरेस्टिंग आहे ज्ञानेश्वर भाऊंचा. आणि ज्यारित्या अंपायरकडे गेलेत ज्ञानेश्वर भाऊ, टोपी त्यांनी घेतली आहे. आय गेस ज्ञानेश्वर भाऊंना माहिती आहे इकडे काय झालं आहे.
इकडे काय झालंय, शहानिशा मात्र केली जाईल आणि वा रे वा, ज्ञानेश्वर भाऊ वा रे वा. नो बॉल, नो बॉलचा कॉल इकडे दिला गेलाय ज्ञानेश्वर भाऊंसाठी. चला सागर कोळी आता यांना मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जाते. हर्षवर्धन 3 षटकांच्या अखेरीस 17, 3 ओव्हर 17, 3 गडी बाद. अमेय कोळी जे मात्र आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सागर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली टीम हॉटेल सासरवाडीने. आडव्या बॅटने जागा बनवून हवा के संग संग और घटा के साथ साथ चेंडू मैदानाच्या बाहेर फरार. षटकार. रन संख्या मात्र षटकाराच्या मदतीने वाढते. 23 धावा. याही वेळेस जागा बनवून लागोपाठचा दुसरा. अमेयची बॅट, अमेयचे फटके, दिशा से भटके तो पडेंगे फटके और अमेय के फटके सबसे हटके. AK-47 मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू झाली आहे. 2 फटके लागोपाठ अमेयच्या बॅटमधनं येत असताना आणि या दोन्हीचे दोन्ही मात्र सीमारेषा पार. धावा मात्र इकडे जुडतात आहे. अमेय कोळी AK-47 4 बॉलमध्ये 13 वर. टीमची रन संख्या 29. डावाचं 14 षटक प्रगतीपथावर. अजून एक वेळेस लागोपाठचा तीसरा षटकार. ये है अमेय कोळी. काय बैटिंग करता है, क्या मस्ती और क्या धूम. ये लगा अमेय के बैट से शाका लगा बूम बूम. 3 बॉल 3 सिक्स. जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला हा देखील फटका आपण बघू शकतो. जागा बनवत मारला अमेय कोळी यांनी. 3 बॉलमध्ये 3 आलेत, 3 बॉलमध्ये 3 आलेत. अजून 3 बॉलमध्ये 3 येतील का, काही चमत्कार पाहायला मिळेल का. टीमची रन संख्या 35 रन. 35 वर 3 स्कोर. पुढचा चेंडू. ओ डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड. खेळाडू इकडे मात्र आहे चेंडूला अडवण्यासाठी. धावा स्वरूपी जर बघितला तर आपण बघू शकतो 1 धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की पळून काढली गेली आहे. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 36 धावा स्कोर कार्डवर आहे. डावाचं मात्र हे 4थं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर. 3 बॉलमध्ये 3 सिक्स, 1 सिंगल, त्याआधी 1 नो बॉल. खूप काही घडलं या षटकामध्ये. इट्स अ इवेंटफुल ओवर. अभी तक के काफ़ी इवेंटफुल रहा है ये. 36 की स्कोर पर 3 विकेटें. आने वाली गेंद, अगली गेंद. आड़े बल्ले से खेलने का प्रयास, डीप स्क्वायर लेग. वहाँ पर है फील्डर तैनात. जब तक कि गेंद को रिटर्न करेंगे 1 रन यहाँ पर मिलेगा और इसी रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 37. 37 वर 3. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकात द्यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. यस सर. लाईट्स ग्राउंड्समन आपल्याला विनंती आहे, लाईट्स आपण ऑन करण्यासाठी तयार राहायचं आहे या बॉल नंतर. हलक्या हाताने यावेळेस मात्र कट करून दिलाय. वा, पहिले ताकद आता नजाकत. AK-47 अमेय कोळी, क्याही कहना. हलक्या हाताने फक्त कट करून दिलं बॉलला. कुठलाच संधी नव्हती चेंडूला रोखण्याची. चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर. सनानाना पिरिरिरी. सरळ सीमारेषा पार. 4 चौकार. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हरच्या अखेरीस 41 धावा, 3 गडी बाद. 4 ओव्हर 41, 3 गडी बाद असताना राजू तायडे 2 वर नॉट आउट. AK-47 24 वर नॉट आउट.
चला 5व्या षटकाला इकडे मात्र सुरुवात झाली. काय बॉल टाकला गौरव कोळी. टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये वळला. धावस्वरूपी इकडे मात्र डॉट बॉलच्या मदतीने. अजून नाही, उद्या फायनलला रेंजच्या बाहेर आहे. यावेळेस मात्र काय हलक्या हातांनी मागच्या दिशेने टोलावलंय. फक्त एक धाव इकडे मात्र मिळून जाते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या मात्र पुढे जात असताना गौरव यांच्या कोट्याचं हे दुसरं षटक आहे. 42 धावा 3 गडी बाद सध्याच्या घडीची स्थिती. अविनाश सरांना नवीन मोबाईलच्या शुभेच्छा. 42 वर 3. गौरव कोळी फार क्रिकेट प्रेमी आहे हे देखील. ओ यावेळेस जागा बनवत गौरववर चढवला हल्ला. AK-47 चा शो काही थांबायचं नाव घेत नाहीये. याही वेळेस जागा बनत डीप स्क्वेअर लेगच्या वर्ण मात्र हा फटका खेळून दिला. 8 बॉलमध्ये बघता बघता 30 वरती पोहोचलेत अमय्य. बॉडी लाईनवर घेतला बॉल ही चांगली गोष्ट करताय. जो देखील चेंडू येतोय त्याच्या लाईनमध्ये जाऊन खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि 91-13 स्कोर रनसंख्या. 91-13 संघाची रनसंख्या मात्र झपाट्याने आता पुढे वाढेल. 48 वर 3. गौरवने पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती. या षटकात 3 बॉलमध्ये आतापर्यंत 7 आल्यात. याही वेळेस हवाई हल्ला, हवाई हमला मैदानाच्या बाहेर. काय बॅटिंग करतोय हा सुपरस्टार. 9 बॉलमध्ये बघता बघता 36 वर. कोणीही गोलंदाज असो सध्याच्या घडीला मात्र एकच विचार. गोलंदाजाचा खुरपोस समाचार, खुरपोस समाचार, खुरपोस समाचार. AK-47 लोड होऊन आलेली आहे इकडे सध्याच्या घडीला. फायरिंग मात्र सुरू आहे. 54 वर 3 स्कोर. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी त्या षटकातील. 54 फॉर 3. यावेळेस मात्र अलाउन दी कार्पेट फक्त ड्राईव्ह करून दिला. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला जोपर्यंत अडकतील. ज्ञानेश्वर भाऊ तिकडे मात्र होते. KCLचा रवींद्र जडेजा तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळाला फिल्डिंग करताना. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवलंय 1 धाव मात्र मिळतीये. दरम्यानच्या काळात लाईव्ह विजनचे सर्व बबलूदादा तोरवे यांचं देखील इकडे आगमन. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 55 वर 3 स्कोर. ओ आणि दरम्यानच्या काळात शिवतीर्थ चषकाचे आयोजक सुभाष भाऊ यांचं देखील मात्र इकडे आगमन आहे. आणि सुभाष भाऊ यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत KCL मॅनेजमेंटकडनं. यावेळेस मात्र काय ना आव देखा ना ताव और दे दिया कितने का सीधा 6 का भाव. षटकार इकडे मात्र आलाय. सुरुवातीच्या षटकांची कहाणी काहीतरी वेगळी होती. पण त्याच्यानंतर अमय कोळीने एकदा AK-47 लोड केली आणि त्याच्यानंतर ती मात्र फक्त फायर करतीये. जबरदस्त बॅटिंग. राजू तायडे यांच्याही बॅटमधनं मात्र षटकार आलाय. म्हणजे दहशत अमय कोळीची आणि हल्ला मात्र राजू तायडेचा. 6 षटकार 5 ओव्हर 61 3 गडी बाद. एकसष्ट वर 3 आहे. 5 षटकांच्या अखेरीस गोलंदाजी मार्कवर बदल. रोहन सपकाळ यावेळेसही जर बघितलं तर भिरकावण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये मात्र कुठलाच काही खासा संपर्क नाही आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 61 फॉर 3. पुढचा चेंडू याही वेळेस हो हा किती लांब मारलाय. सरळ मैदानाच्या बाहेर. 12 बॉलमध्ये 12 वाजवायचं काम केलंय. टीमची रन संख्या 67 आणि अमेय कोळी वैयक्तिक 43 वर. टप्पा पडल्यानंतर हलकासा थांबला बॉल आणि धावस्वरूपी जर बघितलं तर षटकार मात्र मिळत असताना
सुभाष भाऊ. चला 67 वर 3 स्कोर. 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 12 बॉल मध्ये 43 तो नॉट आउट आहेत अमेय. रोहन एकीकडे जर बघितलं तर 8 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. विकेट अद्यापही मिळालेली नाहीये त्यांना. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे येत आहे चेंडूवर. धाव स्वरूपी जर बघितलं तर धाव मात्र तिकडे आता पळून काढली जाते. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढणार आहे. 68 वर 3 स्कोर. 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली पार्टनरशिप. एक वेळेस अडचणीत होता 91-13 हा संघ, पण त्या अडचणीतनं बाहेर काढलाय अमेय कोळी यांनी. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू. बॅट मात्र खाली ड्रॅग झाली आहे. धाव स्वरूपी मात्र 1 धाव इकडे मिळतीये. अलॉंग दी कार्पेट मागच्या दिशेला मात्र तिकडे 1 धाव मिळतीये. सत्तर वर 3. यावेळेस जर बघितलं तर म्हणजे जो टेबल टॉपर राहील तो क्वार्टरला टाकून द्यायचा. धावा स्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. आणि 6 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय. 6 ओव्हर 71. 6 ओव्हर 71 3 गडी बाद. 91-13 या संघाचा स्कोर कार्ड आहे. 6 षटकांच्या अखेरीस 71 रन 3 गडी बाद. चला 6 षटकांच्या अखेरीस 71 वर 3 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवर आता आपण बघू शकतो पवन कोळी ज्यांनी मात्र मागच्या षटकात लाजवाब कामगिरी केली आहे. हो यावेळेस मात्र चांगला चेंडू. समोरून मात्र तिकडे आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ कीपरच्या हातात जात असताना डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र सुरुवात केली गेली आहे. 71 वर 3 स्कोर कार्ड सध्याच्या घडीला. 31 फॉर 3. पुढचा चेंडू. याही वेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जमिनीला समांतर फटका. अलॉंग दी कार्पेट तिकडे मात्र आपण बघू शकतो 1 धाव मात्र पळून काढली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र कुठलाच कॉल नाही आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना. 72 वर 3 स्कोर. 72 फॉर 3. 7वं षटक डावाचा मात्र सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोर 114. इथून पुढे 72 वर 3 स्कोर. एक्क्याण्णव 13 किंग संघाचे संघ मालक आदरणीय नानाभाऊ सोनवणे यांचं मात्र इकडे आगमन आहे. शुभम भैया यांचे वडील आणि 91-13 संघाचे संघ मालक नानाभाऊ यांचं मात्र आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत.
आणि दरम्यानच्या काळात काय अमय यांच्या बॅटमधनं मात्र इकडे मोठा फटका येतोय. धावस्वरूपी इकडे मात्र चौकार. नक्कीच एक धाव पाहिजे अर्धशतकासाठी. बाउंड्री चेकच्या रिगार्डमध्ये आय गेस इकडे कॉल दिला गेला. आता 4-6 आहे. 6 जर असते तर अर्धशतक पूर्ण होईल आणि अर्धशतक झालं तर 500 रुपयांचा पुरस्कार संघ मालकांच्या वतीने. आणि हा षटकार आहे. याच बरोबरीने अर्धशतक अमय कोळी यांचं मात्र इकडे पूर्ण होत आहे. 15 बॉलमध्ये 51 धावांची तुफानी खेळी आणि 500 रुपयांचा पुरस्कार संघ मालकांच्या वतीने अमय कोळी यांना दिला जाणार आहे. नानाभाऊ सोनवणे यांच्या वतीने अमय कोळी यांना 500 रुपयांचा पुरस्कार. 7 षटकार 1 चौकार आणि 51 धावांची तुफानी नॉक ऑन दी अप खेळलाय. हलक्या हातांनी मात्र मागच्या दिशेने फटका जातोय. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत धाव मात्र इकडे पळून काढली आहे. पारितोषिक वाढलंय अमय यांच्यासाठी. नानाभाऊ यांच्या वतीने ते पारितोषिक असणार आहे तब्बल 1000 रुपयांचं, जे अर्धशतक त्यांनी झळकावलंय. आणि इकडे मात्र काय ज्ञानेश्वर कोळी सासरवाडी संघाचा रवींद्र जडेजा तिकडे झेल ड्रॉप करताना पाहायला मिळाला आपल्याला. धावस्वरूपी जर बघितलं तर रनसंख्या मात्र इकडे रोटेट होईल. यावेळेस मात्र जमिनीला समांतर फटका. धावस्वरूपी एक धाव मात्र मिळेल. सात ओव्हर 82 3 गडी बाद. चला 7 ओव्हर 82 3 गडी बाद. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस जर बघितला तर फटका मात्र फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल मात्र इकडे टिपला जाईल. फलंदाज बाद. 8व्या षटकाची सुरुवात मात्र विकेटने होत असताना 82 वर 4. यावेळेस मात्र फटका हवेत आणि आल्या पवन ताईड यांनी फटका खेळाय. रवी कोळी जिथे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. सुभाष भाऊ आपली वाट बघताय. रवी भाऊ कोळी आपल्याला विनंती आहे नक्कीच मात्र इकडे कॉमेंट्री बॉक्सशी पण संपर्क करायचा आहे. धाव स्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. 89 वर 4.
चला तत्पूर्वी जर बघितलं तर चेंडू मात्र इकडे सीमारेषा गाठताना पाहायला मिळतो. हलकासा पायात क्रॅम्प देखील आहे अमेय कोहली यांच्या, बट बॅटिंग मात्र ज्या रीत्या करताय ना लाजवाब. जरी दुखापतग्रस्त असले तरी देखील आपण बघतोय आपल्या संघासाठी धावा बनवायचं काम करताय. अजून एक वेळेस ते क्षेत्र तोच रिझल्ट आणि त्याच धावा. बॅटही माझी, फटकाही माझा, धावाही माझ्या. अमेय कोहली AK-47. जबरदस्त बॅटिंग. 19 बॉलमध्ये 66 धावांची तुफानी खेळी. टीमची रनसंख्या 101 वर 4. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 101 वर 4 स्कोर. 100 पार. 19 बॉलमध्ये 66 वर नॉट आउट आहे अमेय कोहली. आठ षटकांच्या अखेरीस 102 वर 4 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचे 12 बॉल यायचे बाकी आहेत. 20 बॉलमध्ये 66 वर नॉट आउट अमेय आणि पवन तायडे 2 बॉल 7 वरती. आठ ओव्हर 102. चला डावाचं मात्र हे 90 षटक इकडे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 102 वर 4 ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती. डॉट बॉलने मात्र सुरुवात झाली आहे या षटकाची. फुलाल्यांचा बॉल टोएंडला लागलाय आणि हा देखील चेंडू. ताकद मात्र आहे या फटक्यात. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. पंचांचे दोन्हीही हात आकाशामध्ये आणि चेंडू मात्र सरळ मैदानाच्या बाहेर. खडे खडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. AK-47 अमेय कोहली थांबायचं नाव घेत नाहीये. 10वा षटकार त्यांच्या बॅटमधनं हा आपल्याला पाहायला मिळालाय. तुफानी बॅटिंग. 22 बॉलमध्ये 72 ची खेळी. 108 वर 4 स्कोर. 10 बॉलचा खेळ बाकी. याही वेळेस इनसाइड आउट. ओव्हर कव्हर्स. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमालीची बॅटिंग. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं टिपवत असताना रनसंख्या मात्र इकडे आपण बघू शकतो. इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स. 4 धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. ओ यावेळेस बॅट ड्रॅग झाली आहे. डॉट बॉलच्या मदतीने आपण बघू शकतो षटक मात्र पुढे जात आहे. 112 वरती 4 स्कोर. शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी. गौरव कोहली ज्यांनी मात्र 1 विकेट सुरुवातीच्या षटकात मिळवली होती, पण त्याच्यानंतर काशी महागडे होताना आपल्याला पाहायला मिळालेत. 1-1-2-4-4
यावेळेस मात्र हलक्या हाताने टोलावलाय, मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. डीप मिड विकेटला मात्र खेळाडू आहेत, तोपर्यंत चेंडूला अडवतील. एक धाव मात्र मिळेल. 113, 4 गडी बाद. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे, लास्ट बॉल टू गो. चला वेळ थोडासा वाचवा, मॅच थोडीशी घाईमध्ये खेळवा विनंती राहील. 113 वरती 4 स्कोर सध्याच्या घडीला. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. पवन तायडे एकीकडे 7 वरती नॉट आउट, अमेय कोळी दुसरीकडे 25 बॉलमध्ये 77 वरती नॉट आउट. यावेळेस काय, आता मात्र आपली बारी. A1 पवनचा कडक स्ट्रोक, चेंडूवरती मोहर लावली होती. CLA क्लास, सीमारेषा पार. रणसंख्या मात्र वाढत असताना रिप्ले मध्ये आपण बघू शकतो, पुढे टाकला होता बॉल गौरवने आणि सातत्याने जर बघितला तर हा डाव असाच राहिला. षटकार चौकारांची आतिषबाजी राहिलेली आहे. अमेय कोळी काय बॅटिंग केली आज. AK-47 शतक पूर्ण करण्याची संधी आहे. 77 वर नॉट आउट आहे. एक वेळेस आपण बघितलंय, नक्कीच जर बघितलं तर 99 बनवल्या शुभम रायसिंगने, 96 बनवला एक वेळेस. आज अमेय कोळी शतक पूर्ण करतील का, हे मात्र इकडे आपल्याला पाहायचं आहे. चला सामना मात्र सुरू करा लवकरात लवकर. गोलंदाजी मार्कवर लावायचा. मॅन 119 आहे 9 षटकांच्या अखेरीस. चला 9 षटकांच्या अखेरीस 119 वर 4 स्कोर. आता मात्र आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवर सागर कोळी यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत सागरच्या षटकांमध्ये 43 आलेले आहेत. 23 धावा पाहिजे. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर 4 मोठे फटके अमेय कोळीला शतक पूर्ण करण्यासाठी इकडे पाहिजेत. पाहायला मिळेल का शतक, पाहायला मिळेल का शतक. फुलाल्यांचा बॉल तेवढा काही खासरित्या बॅटवर आला नाही. एक धाव मात्र इकडे घेतली आहे. स्ट्राईक इकडे मात्र रोटेट झाली आहे. एका धावेच्या मदतीने रणसंख्या मात्र वाढेल. 120 धावा सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर. 120 फॉर 4. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. पवन तायडे 3 बॉलमध्ये 13 वर नॉट आउट. 5 बॉलचा खेळायचा बाकी. हलक्या हाताने यावेळेस मात्र टोलावलाय, फक्त दिशा दिली. धाव तिकडे मात्र घेतलेली नाही. इरादा दाखवलाच नाही पवन तायडे यांनी, कारण की अफेअर चान्स द्यायचा आहे त्यांना अमेय कोळीला शतक पूर्ण करण्याचा. पण 4 बॉल बाकी आहेत. आता 4च्या 4 पत्ते जे आहेत त्याच्यामध्ये एक तर इक्का नाही तर राजाच निघला पाहिजे, कारण की इथून पुढे 3 षटकार 1 चौकार काम बनवून जाईल किंवा 4 षटकारही काम बनवून जातील. यो लॉफ्ट केलाय, गुडघा टेकून सरळ मात्र 17 मजली दाखवली आहे. षटकार आलाय. 127 फॉर 4. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका. हवाई हमला, हवाई हल्ला, हवा के संग संग घटा के साथ साथ. एकशे 27 वरती 4. याही वेळेस वरती कवार्स. हो आणि हे काय 4 की 6, 4 की 6 आणि पंचांचा इशारा. 1 बाउन्स ओव्हर दी रोप 4. 88 वर बॅटिंग करताय अमेय कोळी. आता 2 बॉल बाकी आहेत. दोन्हीचे दोन्ही इकडे मात्र षटकार गरजेचे. शतक जर पाहायचं असेल तर अमेयवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. हो यावेळेस मात्र इकडे डॉट बॉल आलाय. धावस्वरूपी इकडे मात्र निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी.
131. आणि शेवटचाही बॉल डॉट बॉट. सर्वांना विनंती, अमेय कोळीसाठी टाळा व्हायला हरकत नाहीये मंडळी. बॅट दाखवून मानवंदना स्वीकार करायची आपण अमय. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून जो की केला गेलाय. 131 धावा इकडे मात्र बनवल्या संपूर्ण टीमने आणि 132 टार्गेट. इकडे मात्र आता हॉटेल सासरवाडीसाठी काय बॅटिंग केली, पायाला दुखापत असताना देखील लाजवाब. AK-47 अमय कोळी.
चला डावाला इकडे मात्र सुरुवात होतीये. सलामीची जोडी सागर कोळी आणि त्यांच्या सोबतीला पवन कोळी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. धीरज सपकाळे यांना मात्र पहिल्या षटकात गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावांनी इकडे मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. 59 बॉल जिंकण्यासाठी 130 आव्हान. धीरज सपकाळे पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार. फुलल्यांचा बॉल टप्पा पडल्यानंतर जर बघितला तर चांगला बाउन्स इकडे मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात आहे. 2 बॉलमध्ये आतापर्यंत जर बघितला तर केवळ आणि केवळ 2 धावा ज्या मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळाल्यात. हॉटेल सासरवाडी 58 बॉल 130 ची गरज. याही वेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या 3 रन. आवाक्याच्या बाहेर यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावत स्वरूपी निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3. दोन बॉल यायचे बाकी आहेत. शेवटचा बॉल यायचा बाकी. रन संख्या 4 रन. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड फटका हवेत आहे. फटका हवेत आहे. ओ यावेळेस मात्र प्रयत्न चांगला केला. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र इकडे वाढती आहे. पहिलं षटक इकडे मात्र पूर्ण होत आहे. 1 ओव्हर 6 रन. 1 ओव्हर 6 रन बिनगडी बाद ही मात्र स्थिती आहे. 1 ओव्हर 6. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये लखलखता प्रकाश सध्याच्या घडीला जो पडलेला आहे. डे नाईट ही टुर्नामेंट आहे आणि या स्पर्धेसाठी आपण बघतोय जी सर्व्हिसेस लाईट्सच्या मात्र आपल्याला लाभलेल्या आहे. जलगाव लाईट्स यांच्या माध्यमातून आरिफ भाई यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ही सर्व्हिस इकडे दिली जाते आहे. आणि आपल्याला देखील आपल्या स्पर्धेत जर बघितलं तर जळगाव लाईट्स लावायच्या असतील तर नक्कीच आपण इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि आरिफ भाई यांच्याशी मार्क संपर्क करू शकतात. नक्कीच रिप्लेमध्ये आपण बघूया ज्यारीत्या हा फटका खेळला गेला होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे मात्र जेल झालाय. फलंदाज मात्र बाद आहे. 6च्या स्कोरवरती पहिला धक्का. लाईव्ह विजन क्वालिटी विथ क्लॅरिटी. एकीकडे जळगाव लाईट्स तर दुसरीकडे लाईव्ह विजन. दोनों का मिल जाएगा साथ तो बन जाएगी जलगाव क्रिकेट में बात. फलंदाज बाद है. सहाच्या स्कोरवर 1 गडी बाद. सहाच्या स्कोरवरती पहिला धक्का लागलाय. 6 for 1. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता रोहन हे मात्र इकडे दाखल झालेले आहेत. 53 बॉलमध्ये 126 ची गरज आहे. भूषण कोळी इकडे मात्र विकेट मिळवून देत आहे आपल्या संघाला. न्यू बॅटर आलेत.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने फटका खेळलाय ऑन साइडच्या क्षेत्रात आडव्या बॅटने डीप मिड विकेटला. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल 1-2 का 4, बॉल सीमा पार आणि अंपायरचा इशारा ये लगा 4 चौका चौकार. डीजे आणि दरम्यानच्या काळात काय पहिल्या बॉलवर विकेट आली, त्याच्यानंतर आलाय चौकार आणि अजून एक गडी इकडे मात्र अडचणीत सापडलाय. 10च्या स्कोरवरती जर बघितलं तर अजून एक फलंदाज मात्र इकडे बाद होत असताना 10 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. चौदावरती 2 आहे. नाही यावेळेस मात्र जर बघितलं तर नक्कीच धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र आपण बघतोय षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढे जात असताना. अरे बाप, रवी भाऊ कोळी यांना एक चाबी सापडली इकडे जिच्यावर लिहिलेलं आहे गार्डियन 45. ज्यांची कोणाची असेल ओळख पाठवा, रवी भाऊंना थँक्यू म्हणा आणि चाबी घेऊन जा. आणि अरे बापरे, चाबीवालेच मानकरी आले तर नक्कीच सरांची चाबी. ओके येस सर, रवी भाऊ थँक्यू. रन संख्या 15 वरती 2 आहे. 15 फॉर 2. डावाचं मात्र तिसरं षटक सध्याच्या घडल्या प्रगतीपथावर. 47 बॉल 117ची गरज. पंकज जे मात्र गोलंदाजी मार्कवर आले. पंकज धानोरा ज्यांनी मात्र याआधी एक मॅन ऑफ द मॅच देखील या स्पर्धेत मिळवलंय, त्यांनाच मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. फुलरचा बॉल ड्राईव्ह करत असताना अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफला फिल्डर आहे. चेंडूला जोपर्यंत उचलतात तोपर्यंत एक धाव विकेट मात्र मिळताना पाहायला मिळते.
सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो रन संख्या मात्र वाढती आहे. बॅटर्सला प्रयत्न करावे लागतील. धावा संख्या रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 15च्या घरात आहे. इथून पुढे 116 मात्र विजयासाठी बनवायचे आहेत. यावेळेस काय लपेटला आहे एका हाताने, बट तिकडे खेळाडूला हालायची देखील. हो, हे घडलं काय? रिप्ले बघण्यालायक राहील. एक वेळेस असं वाटलं झेल झाला की काय, बट त्याच्यानंतर आय गेस हातातनं चेंडू तिकडे निसटलाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो काय घडलंय. झेल घेतला आणि त्याच्यानंतर चेंडू सरळ सीमारेषा पार. लाईव्ह विजनवर याची रील नक्कीच पाहायला मिळू शकते. 22/2. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावास्वरूपी इथे देखील मात्र चांगला एफर्ट. रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप इकडे मात्र आहे ज्ञानेश्वर कोळी. आज मात्र ज्ञानेश्वर कोळी यांना बॅटिंग करावी लागेल. ज्ञानेश्वर कोळी जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आज हेलिकॉप्टर दाखवावं लागेल ज्ञानेश्वर कोळी यांना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये इथे मात्र संपर्क होत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. KCL चा सुपरस्टार, सगळ्यात मोठा सुपरस्टार सध्याच्या घडला स्ट्रायकर एंडला. यावेळेस मात्र फटका हवेत. इकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आहे. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल धावस्वरूपी जर बघितलं तर षटक मात्र पूर्ण होत आहे. अविनाश सर 3 षटकांच्या अखेरीस 24 2 गडी बाद. हलकीशी तिकडे मात्र गाईडलाईन देत असताना कोळी सरांना 3 ओव्हर 24 2 गडी बाद. DJ यावेळेस मात्र टॅप अँड रनची भूमिका. मागच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडूला जोपर्यंत तिकडे अडवलं जात आहे धावास्वरूपी जर बघितलं तर 1 धाव तिकडे मिळताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. 25/2. टॅप अँड रनची भूमिका. फक्त टॅप केलं होतं बॉलला. फिल्डर मात्र तिकडे खाशी वेगात आले चेंडूवरती. 25/2. पुढचा चेंडू. हो, यावेळेस मात्र उंची मिळाली आहे. हालाकी फिल्डर जोपर्यंत चेंडूवर येत आहे तोपर्यंत आपण बघू शकतो धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये 1 जिकी पळून काढली आहे. रन संख्या सिंगलच्या मदतीने जाईल 26 वरती. डावाचं मात्र हे 4थं षटक जे मात्र आपण बघतोय सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. ज्ञानेश्वर कोळी सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला उभे आहेत. याही वेळेस मागच्या दिशेने खेळून दिलाय. फिल्डर हालाकी तिकडे मात्र पोहोचलेत. 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. धाव स्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढणार आहे. 27/2 स्कोर. 27/2. आज ज्ञानेश्वर कोळी यांची बॅटिंग बघण्यासाठी खास लाईव्ह विजनचे सर्व बबलू दादा थोरवे देखील इकडे आलेले आहेत. ते म्हणतात आहे 150 तर बनती आज. लपेटण्याचा प्रयत्न. इकडे मात्र काय अर्ध्या विकेटमध्ये जाऊन स्ट्राईकवर येण्याची मात्र एक वेगळी धडपड सध्याच्या घडला आपण बघू शकतो. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 4 बॉलमध्ये केवळ आणि केवळ 3 धावा आलेल्या आहेत. यावेळेस मात्र फटका हवेत आणि तिकडे मात्र झेल झालाय. 27च्या स्कोरवर हा तिसरा धक्का लागतोय. 27/3. फलंदाज मात्र बातील बाद आणि धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये तिसरा हॉटेल सासरवाडी संघाला. फलंदाज बाद आहे.
27 वर 3 स्कोर. डावाचं 5वं षटक. दरम्यानच्या काळात काय ज्ञानेश्वर कोळी यांच्या बॅटमधनं फटका येतोय. ज्या फटक्याची आतुरता प्रत्येकाला होती. चौकाराच्या मदतीने इकडे मात्र रणसंख्या वाढतीये. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता. ओह थँक्यू डीजे. आपल्याच अंदाजात मात्र खेळून दिला. कुठली संधी नव्हती चेंडू रोखण्याची. 4 धावा चौकार. याही वेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये आला की चेंडू इकडे अडवला गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाते. डावाचं मात्र हे 5वं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर. 31 वर 3 स्कोर. 31 फॉर 3. ओ यावेळेस मात्र हलक्या हातांनी मागच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. बत्तीस वर 3 स्कोर. आता मात्र ताकदवर हिट. सनी कोळी ही ताकद आहे मंडळी KCL ची. बॅकफुटवर जात असताना चेंडूला मात्र इकडे एअर स्ट्राईक घडवून दिलाय. फसवा फटका. संगमनरी टोला. सरळ सीमारेषा पार. 6 षटकार. अडतीस वर 3 स्कोर. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. याही वेळेसचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळला आहे. हालाकी फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रनसंख्या 1 धावेच्या मदतीने 39 वरती. 39 फॉर 3. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. 31 बॉल मध्ये 93चं समीकरण आहे. 31-93. एक्क्याण्णव 93 धाव्यांची अजूनही गरज आहे 31 बॉल मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. 39 वर 3. जागा बनवा. इम्प्रोव्हायझेशन. फिल्डर मात्र केवळ बनून राहतील दर्शक. सरळ मात्र चेंडू जातोय लॉंग लेग सीमा रेषा पार. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 43 फॉर 3. 43 वर 3. 5 षटकांच्या अखेरीस. चला 5 षटकांच्या अखेरीस 43 वर 3 स्कोर. गोलंदाजी मार्कवर आता अमेय कोळी AK-47 यांना मात्र पाचारण केले जात आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर नक्कीच इकडे डॉट बॉलने सुरुवात केली जाते. यस रेफरल मात्र इकडे घेतला गेलाय. कशाच्या रिगार्डमध्ये सर? वाईटच्या रिगार्डमध्ये इकडे रेफरल घेतलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत योगेशजी भाकरे सर जे मात्र इकडे आहेत आणि शहानिशा करून त्यांच्या माध्यमातून निर्णय इकडे दिला जाईल. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. मयूर स्क्रीनवर इकडे मॅच चालू करा स्क्रीनवर. धावस्वरूपी मात्र मागच्या दिशेने फटका खेळलाय. तत्पूर्वी जर बघितलं तर क्षेत्ररक्षक वेगात तिकडे जातील. चेंडूला जो
धावास्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र येताना पाहायला मिळतात आहे. रन संख्या मात्र 2 धावांच्या मदतीने 45 वरती. सामना ऑलमोस्ट झुकलेला आहे, कारण की रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं तर 16च्या घरात आहे. प्रति ओव्हर 3 षटकार इकडे मात्र फार गरजेचे आहेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र होत नाही आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ कीपरच्या हातात. 91-13 निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जाईल. पंचेचाळीस वर 3. ओ लेग स्टिकच्या कासा बाहेर. तत्पूर्वी जर बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यश इकडे मात्र दोन्ही पंच चर्चा करतील. काय निर्णय तो मात्र नक्कीच इकडे कळवला जाईल. एक्झॅक्टली घडलं काय ते लेग स्टिक सोडली होती. चला, फलंदाज मात्र इकडे बाद आहे. आउटचा निर्णय हा मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून जो की दिला गेलाय. वर 4 स्कोर. शेवटचा 1 बॉल यायचा बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. अमेय कोळी यांचं हे षटक मात्र इकडे अतिशय चांगलं राहिलं आतापर्यंत. शेवटचा 1 बॉल. रिव्हर्सचा फटका अलॉंग दी कार्पेट. धावास्वरूपी जर बघितलं तर इकडे आपण बघतोय चेंडू मात्र खेळून दिला. तत्पूर्वी जर बघितलं तर धावसंख्या इकडे मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि याचबरोबरीने षटक पूर्ण. 6 ओव्हर 48, 4 गडी बाद. चला, डावाचं मात्र इकडे 7वं षटक सुरू होईल. 7व्या षटकाचा पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलने इकडे मात्र सुरुवात केली गेली. अवांतरची धावसंख्या इकडे मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच हळूहळू जर बघितलं तर पारडं इकडे मात्र जोड होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल दर बॉल 91-13 संघाचं मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आतापर्यंत तरी सासरवाडी संघाने तशी कामगिरी केलेली नाही आहे. याही वेळेस मात्र रडारच्या बाहेर आहे.
नक्कीच चला ज्ञानेश्वर कोळी यांच्यासाठी एक पारितोषिक इकडे आलेलं आहे. जर ते आज अर्धशतक पूर्ण करताय तर लाईव्ह विजनचे सर्व बबलू दादा यांच्या माध्यमातून एक विशेष पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. ज्ञानेश्वर कोळी 18 वरती नॉट आउट आहे, अर्धशतक जर पूर्ण केलं तर. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र इकडे काही खास होत नाहीये. षटक मात्र आपण ऐकतोय. डॉट बॉल तर डॉट बॉल मात्र पुढे जात असताना, मॅच मात्र पुढे जात असताना आणि हळूहळू मात्र पकड इकडे आपण बघू शकतो मजबूत होत चालली आहे. 50 वर 4 स्कोर, 22 बॉल 82. बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने, यावेळेस मात्र फक्त एक धाव इकडे मिळून जाईल. हालाकी 19 धावा बघता बघता बनवल्यात ज्ञानेश्वर कोळी केडी. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघांना विनंती आपण मात्र तयार राहायचं आहे. जसा हा मॅच संपेल तसा तो देखील मॅच सुरू होणार आहे. 51 वरती 4 स्कोर, 51 फॉर 4. 7वं षटक इकडे मात्र सध्याच्या घडीला प्रगती पथावरती. 21 बॉल 81 सध्याच्या घडीचं समीकरण. यावेळेसही रडारच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचे दोन्ही हात आमच्या दिशेने वळलेत. एक धाव मात्र इकडे खेळवली जाते. 52 वर 4, 52 फॉर 4. 21 बॉल 80. यावेळेस काय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. झेल मात्र तिकडे टिपला गेलाय आणि फलंदाज मात्र राहतील बाद. ओ यूची निर्णय इकडे येतोय पंचांच्या माध्यमातून. अजून एक धक्का. चला न्यू बॅटर, थोडीशी घाई करा. धन्यवाद डीजे. बावन्न वर 5 स्कोर. हो यावेळेस जर बघितलं तर टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना डावाचं 7वं षटक सुरू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश कोळी हे मात्र दाखल झाले आहेत. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 25च्या घरात. इथून पुढे 25 रन प्रति ओव्हरच काही ना काही चमत्कार करून देऊ शकते. शेवटचा बॉल. याही वेळेस मागच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिला फक्त. फिल्डर मात्र आले चेंडूवरती. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 7 षटकांचा खेळ याचबरोबरीने पूर्ण झालाय. 7 ओव्हर 53. 7 ओव्हर 53 रन, 5 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 18 आणि मॅच जिंकण्यासाठी धावा ज्या मात्र इथून पुढे पाहिजे असणार आहे टीम सासरवाडी संघाला 79. 18 बॉल 79 शेवटच्या 18 बॉलमध्ये. यानंतरचा होणारा सामना हॉस्पिटल आरुश्री आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर पवनपुत्र वॉरियर्स. दोन्ही संघांवर देखील खाशा नजरा असतील. त्यांनी देखील मात्र फार चांगलं क्रिकेट इकडे मात्र खेळलंय. 79 धावा इथून पुढे. AK-47 काय बॅटिंग केली आज अमेय कोळी यांनी मात्र अतिशय जबरदस्त खेळ. दरम्यानच्या काळात IT डिजिटेक सोल्युशन्सचे सर्व अक्षय पाटील यांचं देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हो यावेळेस फटका फसतोय आणि वॅकंट एरिया तिकडे मात्र चेंडू पडताना पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे आपण बघू शकतो एका धावेच्या मदतीने षटकाची मात्र सुरुवात होत असताना 54 वर 5 स्कोर. 8व्या षटकाचा पहिला बॉल.
54 वर 5. ओ आपल्याच अंदाजामध्ये क्या बात आहे. जणू काही चिमटाच इकडे काढलाय. ज्ञानेश्वर कोळी यांच्या बॅटमधनं चौकार येतोय. रनसंख्या 58 रन. अतिशय सुंदररित्या इकडे मात्र फटका खेळून दिला. खोलवा टप्प्याचा बॉल होता, फक्त फ्लिक करून दिलं त्याला. आणि चेंडू मात्र फार वेगात ट्रॅव्हल करत असताना 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा खात चौकार येताना आपल्याला इकडे पाहायला मिळाला. रनसंख्या वाढली 58. 58 वर 3. हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटला मात्र खेळाडू तिथे देखील. एक धाव मात्र चोरली आहे. काही म्हणा, ज्ञानेश्वर कोळी यांनी बॅटिंग केलेली आहे. ज्या अपेक्षा त्यांच्याकडनं लावल्या होत्या 18 बॉलमध्ये आतापर्यंत 24ची केळी. शेवटचे 15 बॉल यायचे बाकी आहेत. 73 धावा इथून पुढे मात्र विजयासाठी पाहिजेत. रन रेट ऑलमोस्ट रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 30च्या घरात आहे. चला विनंती आहे थोडंसं मात्र सामना लवकर लवकर खेळवा. 59 वर 5. 59 फॉर 5. स्विंग अँड मिस आउटसाइड दी ऑफ. चेंडू मात्र इकडे पिच केला गेला होता. आग आहे अमेय कोळीनी जो आज परफॉर्मन्स दाखवला आहे ना, गोलंदाजी असो फलंदाजी असो, परफॉर्मन्समध्ये आग दाखवली आहे या खेळाडूने आज. नो बॉल कशाच्या रिगार्डमध्ये सर? फिल्डिंगच्या रिगार्डमध्ये हा चेंडू मात्र इकडे आपण बघतोय नो देण्यात आला आहे. तर फ्री हिटचा कॉल देखील राहील. पंचांचा पंखा. आणि ज्ञानेश्वर कोळी देखील म्हणतात की फिरवा आता बॅट, संधी आहे तुमच्याकडे गणेश कोळी यांना. स्विंग अँड मिस. इकडे मात्र आपण बघतोय धाव घेण्याची जरा हडबडी गडबडी. हालाकी डॉट बॉल मात्र येत असताना 60च्या स्कोअरवरती 5 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 2 बॉल याची बाकी आहेत. याही वेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. संपर्क इथे देखील कुठलाच काही खासा होत नाही आहे. डॉट बॉल तर डॉट बॉल. षटक मात्र पुढे जात आहे. 60 फॉर 5. लास्ट बॉल टू गो. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चेंडूवर जोपर्यंत जातील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी रनसंख्या मात्र इकडे मिळतीये थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. आणि षटक मात्र याचबरोबरने पूर्ण होत असताना तर 8 षटकांचा खेळ पूर्ण. 8 ओव्हर 60. 8 ओव्हर 60 रन 5 गडी बाद. 12 बॉल 72ची गरज आहे. 12 गेंदे 72 रन. आठ ओव्हर 60 रन 5 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर पवन तायडे. चला पवन आलेत आता. थोडीशी घाई करा विनंती आहे. मॅच मात्र थोडीशी लवकर लवकर खेळवायची आहे. ओई ये क्या था भैया. आणि रेफरल 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 गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे घेतला गेलाय. शहानिशा इकडे मात्र केली जाईल. शहानिशा करून जो काही निर्णय आहे तो मात्र इकडे मात्र दिला जाणार आहे. आता तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. नो बॉल. नो बॉल हा कॉल इकडे मात्र येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नो बॉल. चला टीम आपल्याला विनंती आहे. टीम 91-13 मॅच थोडासा लवकर खेळवा. नो बॉलचा कॉल इकडे दिला गेलाय. लवकरात लवकर नवीन गोलंदाज लावायचा आहे. 91-13.
मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये थोडा फुटबॉल आपल्याला बघायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक पंकज धानोरा याच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला होता, मात्र पायाला चेंडू आदळला, मग चौकार आलाय. ज्ञानेश्वर कोळी आता मात्र बॅट फिरवत आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. साई सोनवणे आणि सहर्ष सोनवणे हे जिथे कुठे असतील त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री आली आहे या षटकातली. आगळ्या वेगळ्या स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फुलटॉस चेंडू होता, बॅटची कडा घेतली गेली आहे, त्या दरम्यान आली आहे एक धाव. आता मात्र स्ट्राईकवर असेल गणेश कोळी. ज्ञानेश्वर कोळी वैयक्तिकरित्या 22 चेंडूंमध्ये तब्बल 29 धावांवर खेळताय. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. धावस्वरूपी जर बघितलं तर सध्याच्या घडीला आपण बघतोय 71 धावा 6 गडी बाद. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. धीरज सपकाळे यांना मात्र गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला पाचारण केलं गेलंय. 71 वर 6 स्कोर, 71 फॉर 6. डावाचं मात्र हे 9वं षटक आपण बघू शकतो. 9 बॉलमध्ये 61ची गरज. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलाय अलॉंग दी कार्पेट. एक धाव मात्र इकडे मिळवली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. थंडीचं वातावरण हलकी हलकी आता मात्र थंडी वाढतीये मैदानामध्ये. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. यानंतर अजूनही 3 मॅचेस आपल्याला पाहायच्यात. 72 वर 6 स्कोर, 72 फॉर 6. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक मात्र इकडे मिस करतोय बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना लाईव्ह विजनवर मोठ्या संख्येने प्रेक्षक मात्र आमच्यासोबत जोडलेत आणि जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं मात्र आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 72 वर 6 स्कोर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. शॉर्ट चेंडू यावेळेस मात्र डिलिव्हर केला आहे. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल पिच करण्याचा प्रयत्न होता, त्याला मात्र मागच्या दिशेने खेळून दिलं. धावस्वरूपी तिकडे मात्र धाव मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे आणि षटक इकडे मात्र या धावेच्या मदतीने पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 9 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 9 षटकांच्या अखेरीस 74, 9 ओव्हर 74 6 गडी बाद. बघा यस डीजे. क्या बात आहे. काय दिसतोय सध्याच्या घडीला हॉस्पिटल आरुश्रीचा संघ. सावधान. थँक्यू डीजे, थँक्यू 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 थँक्यू. स्टेजच्या समोर फोटोशूट जो मात्र सुरू आहे. गुणवंत भाऊ यांच्या चेहऱ्यावरची स्माईल ती लाईटपेक्षा जास्त चमकतीये सध्याच्या घडीला. कोळी समाजाचा क्रिकेट उत्सव म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी KCL आणि हॉस्पिटल आरुश्री हा संघ इकडे जर बघितला तर आपला सन्मान स्वीकारत असताना. चला डावाचं शेवटचं षटक इकडे मात्र आता ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम 91-13. एवढा वेळ नाहीये, लवकर गोलंदाजी मार्कवर लावा. 6 बॉलमध्ये 58ची गरज आहे. योगेश यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्कवर जे की पाचारण केलं जात आहे. $74 for 6. ओ यावेळेसचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरच्या स्वरूपात धाव मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. ओ इथे देखील आपण बघू शकतो हलकंसं जर बघितलं तर नक्कीच लेगस्टिकला मिस करत तिकडे मात्र चेंडू गेलाय. बाल तिकडे मात्र लेगस्टिक बचावली आहे.
चला 75वर 6 स्कोर, 5 बॉल 57. अकुटप्याचा बॉल, या बॉलला मात्र भिरकावलाय. तिकडे मात्र आहे क्षेत्ररक्षक गणेशला परतावा लागेल. 7वा धक्का इकडे मात्र लागतोय. तर चला न्यू बॅटर, थोडीशी घाई करा, थोडंसं लवकर चला. विकेट मात्र इकडे आली आहे 75च्या स्कोरवर. 6वा धक्का. थँक्यू डीजे. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. गोलंदाजी मार्कवर योगेश सध्याच्या घडला आहेत. 75वर 7 स्कोर. यावेळेसचा बॉल आवाक्याच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. आमचे साथी कॉमेंटेटर देखील आमच्यासोबत जुडलेत. धानोऱ्याना आवाज, धानोराना आवाज. 76वर 7, 4 बॉल 56, अब तक 56. बट जबरदस्त खेळ केला आहे, कौतुक करावं लागेल. आज अमेय कोळी 91-13 संपूर्ण टीमचं ज्यारीत्या खेळली आहे ही टीम. विजयाची गरज होती. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये धावा नव्हत्या, पण त्याच्यानंतर जर बघितलं तर अमेयची बॅट एकदा तळपली आणि कायच तळपली. लाजवाब, अक्षरशः बरसले ते. 77वर 7 स्कोर. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड, फिल्डर मात्र तिकडे आहे. धाव इकडे मात्र काय, धावबादची संधी आणि फलंदाज मात्र इकडे बाद आहेत. चला मॅच थोडंसं लवकर खेळवायची. विकेट मात्र इकडे आली आहे. शेवटपर्यंत मात्र इकडे ज्ञानेश्वर कोळी अजूनही उभा आहेत, बघू शकतो आपण. यावेळेस मात्र काय, मागच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना बॉल मैदानाला गुंगारा देत. रन संख्या मात्र वाढेल 81. 2 बॉल शेवटचे मात्र यायचे बाकी दादा. 2 बॉल्स टू गो नाव. चला यानंतरचे दोन्ही संघ तयार राहायचंय. जसा हा सामना होईल पवन पुत्र वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात हॉस्पिटल आरुश्री. यावेळेस जर बघितलं तर अजून एक चेंडू मात्र सीमारेषा ट्रॅव्हल करतोय. धावस्वरूपी मात्र इथे देखील रिव्हर्स स्विचिंगचा फटका ज्ञानेश्वर कोळी यांच्या बॅटमध्ये येत असताना आपल्याला जो की पाहायला मिळतोय. चला लास्ट बॉल आणि तत्पूर्वी जर बघितलं तर नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. 88वर 8 स्कोर. 41 धावा बनवल्यात. ज्ञानेश्वर कोळी यांनी काय बॅटिंग केली आहे, लाजवाब. पैसा वसूल. आणि शेवटच्या बॉललाही मागच्या दिशेने खेळलाय. याच बरोबरने 28 बॉलमध्ये 42ची नॉक. ज्ञानेश्वर कोळी यांचं खरंच कौतुक झालं पाहिजे. कमालीची नॉक त्यांनी मात्र खेळली आहे. सर्वांना विनंती आहे नक्कीच अशी नॉक जी मात्र नक्कीच बराच काळ लक्षात ठेवली जाईल. एक एंडने विकेट पडत होत्या, पण ज्ञानेश्वर कोळी अतिशय चांगल्यारीत्या खेळले. स्वतः या मॅचचे हिरो अमेय कोळी जाऊन तिकडे ज्ञानेश्वर कोळी यांना शुभेच्छा देत आहे. चला पुढच्या दोन्ही संघांना विनंती, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे. पवनपुत्र वॉरियर्स आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर हॉस्पिटल आरुश्री, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. टॉस झालेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही दिला जाणार आहे.